या किती दिवस झाले मॅडम बोलत आहे आपल्याला, पण मॅडम कडे यायला आपल्याला मुहूर्तच लागत नाही. आज मुहूर्त लागला बरं पण नाही अजून. ताई आज मुहूर्त लागला तुम्हाला किती दिवसांनी? 3 वर्षांनी मुहूर्त लागला. बसा बसा. अहो सर तुम्हाला काही मुहूर्त काढायचंय का? या ना तुम्ही पण. ताई कधीच्या गेल्या? हॅलो, मी आता पाहिलं की तुम्ही मॅडम आमचे साथीदार आहे. आता आम्ही काय मॅडम आम्ही मैत्रिणी. मग मैत्रिणी तुला बसतो आता. बसा 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 बसा. एक तर खूप दिवसांनी मुहूर्त लागला बघा आपल्याला. काय म्हणता मॅडम? काय आज राजा राणीला कसा वेळ मिळाला? अहो ताई किती दिवसाचं सांगते यांना, ताईंना घेऊन या, ताईंना घेऊन या. वेळच मिळत नाही गेला. तुम्ही सागर केलं असं मला माहिती, कारण साहेबांना फक्त बिझनेस आणि पैसा याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. माहिती आहे ना मला. किती भाव खाता हो? तुम्हाला तरी वेळ देता का साहेब? नाही देत ना, वाटलंच मला. फक्त स्वतःसाठी वेळ असतो त्यांना. तुम्ही आपल्या घरामध्ये आहे आणि हे आपले बाहेर मस्त उन्हाळतात. काय तर चाललो मी इकडे, चाललो मी तिकडे. आज काही व्हिडिओ काढायला, आज शूटिंगला, आज धन्याला. आणि एवढा मोठा बंगला दिलाय तुम्हाला सांभाळायला. बसा 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 ताई तुम्ही. ती दिवसांनी भेटलं, खूप छान वाटलं ते. का आनंद झाला मला काय सांगू. बोला स्टार्ट. या सरांच्या नादी नका लागू. त्यांना काय, तुम्ही आहे गरीब स्वभावाने. खरं तर आपण आहे बालमैत्रिणी म्हणून एक कानमंत्र देते तुम्हाला. यांच्या नादीच नाही लागायचं. हे फिल्म लाईनचे लोक आहे ना, त्यांच्या कधी नादी लागायचं नाही. हाऊसवाईफ जे असतात ना त्यांचा मात्र काय जाम अस्ताव होतो का कुठं या कुठे नाही नवरा यशस्वी लग्न केलं. चला ते जाऊ द्या, ते नवऱ्याचं टेन्शन रोजच आहे. मला काय तुम्हाला काय. चला आपण मस्त झुल्यावर बसूया. इथं लहानपणाची आपली आठवण. शाळेत असताना काही झुले खेळायचो आपण ताई. तुम्हाला तर इतकं आवडायचं झुला खेळायला, आणि म्हणून मला पण मग लग्न झालं का सगळं बदलतं. मला खूप इच्छा होती का असा एक बंगला असावा, एक लॉन असावं, त्याच्यावर मस्त झुला असावा. पण योगा होती पण काही झाली. पण ठीक आहे ना, येत जायचं माझ्याकडे मस्त पैकी. आता पुढच्या वेळेस आहे ना आपण मस्त पार्टी करूया. छान पूर्ण दिवस माझ्याकडे यायचं. साहेबांना सांगेल सोडून द्या आणि निघून जा. तुम्ही अजिबात थांबूच नका. त्यातले का काही होणार नाही, काहीच करणार नाही. आमचे पण तसंच आहे. तुमचं काय ना आमचं काय सेम आहे. दोघं पण असेच आहे. त्यांना फक्त कामाला लागतात. इकडे फक्त सोशल काम लागतं आणि तुमच्याकडनं फक्त बिझनेस लागतो. शूटिंग आणि बिझनेस नाही. म्हणून म्हणते यांना काम करायला घर सांभाळणारी पाहिजे. का माझी तर खरं एवढी धावपळ होते ना. आता घरातलं बघायचं, परत मग आता आपली संस्था सुरू केली त्याचे पण कामं मला बघावे लागतात. सारखं शूटिंग आलं का तिकडे पण पळावं लागतं. हो, आता मी ना एक हे बनवलं, बघितलं का तुम्ही? अल्बम सॉंग नाही का? बघायचं नव्हता. सिनियर सिटीजनच्या याच्यावर आहे. पुण्याचे सर्व ते त्यांच्या बरोबर बनवलं. काय सांगू तुम्हाला, बऱ्याच दिवसांनी मला वन पीस घालायला मिळाला. तेव्हा घातला होता. त्याच्यानंतर मग आज म्हणजे शूटिंगला घालायला मिळालं. वन पीस घेऊन ठेवलंय सगळं, पण घालणंच होत नाही. काय होतं, आता आपलं वय पण निघून गेलं. मग असं वाटतं आता कशाला घालायचं, कोण लोक काय म्हणतील. पण आता क्षेत्र आपण काही नाही लक्ष नाही द्यायचं लोकांकडे. आपल्याला जसं वाटेल तसं जगायचं. आतापर्यंत आपण लोक काय म्हणतील म्हणून भीतीपुटी आपण आपलं सगळं सहन करत आलो. पण आपल्या पण काही इच्छा असतात, आपली पण काही आवड असते. आपण आपलं जपायचं. मी तर बिनधास्त जगते. म्हणजे कोणी काय म्हटलं काही नाही काय अजिबात नाही. लाजायचं नाही, काही नाही. आता आपण हे बघा 40+ झालो. किती दिवस लोकांना लाजायचं. आणि लोक तरी कोण असतात हो? लोक आणि आम्ही आपण घाबरतो. आता बाहेर कुठे गेलं तुमच्यासाठी काय वैदी केलं, काय ते केलं असं म्हणणारे लोक असतात ना. हे बघा, पुरुष नाव नाही ठेवत, बायकाच बायकांना मागे खेचतात. बायकाच ठेवतात. म्हणून काय करायचं, लक्ष द्यायचं नाही. आपण एकदा बोलतील, दोनदा बोलतील. जी बाई म्हणते ना तू ड्रेस घातलेला, काय असं घातलंय, काय असं करते, काय तू अशी नटून आली, मग तिच्याकडे पहिल्या दिवशी तसंच जायचं, परत दुसऱ्यांदा पण तसंच जायचं. बघू किती दिवस ती तुम्हाला टोकते, मग तिचीच खोड बंद होईल.
काही वेगळं केलं का लगेच लोकांना वाटतं की काय करते बाई बाई असं होऊन जातं. हा कुठलंही क्षेत्र असो किंवा घर असो काही असो आपण काही वेगळं करायला गेलो का आपली आवड निवड जपायला गेली का आणि आपल्याच बायका आपल्याला नावं ठेवतात. पण मी आता काय झालेले काही कोणाचं ऐकत नाही. मला सवय शूटिंगमुळे तुम्हाला सवय ती कसं नाही सुरुवातीला मला पण भरपूर त्रास झाला. सुरुवातीला मला पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता फॅशन शो मध्ये त्याच्यात मी विनर झाले तेव्हापासून कळायला लागलं का नाही गडी ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. आणि मग योगायोगाने मला फिल्म मिळत गेल्या मला सगळं हे मिळत गेलं. पण काय सांगू लेडीजला ना हे सगळं करावं लागतं. टक्के टोन खावे लागतात. मला पण अजूनही बोलतात काय काय हे असंच का घातलं तसंच का राहते लिपस्टिकच डार्क का आणि हे कोण बोलतं बायकाच बोलतात. पुरुष कधीच बोलणार नाही. त्यामुळे पुरुषांना पण कधी नाव ठेवणार नाही कारण पुरुषांना आपणच वाढवलेलं असतं आपणच त्यांना संस्कार दिले असतं. मग त्यांना काही करायचं त्यांना बोलून काय फायदा नाही. आपणच त्यांना संस्कार देतो ही मुलगी हा मुलगा. मी थोडी प्रवाहाच्या विरुद्ध आहे ह्याच्यात जे येईल ते बिंदास आणि आपली इज्जत राखून आपली इमेज राखून सगळं करायचं.